बीडच्या अंबाजोगाईत कंटेनरच्या धडकेत बँक कर्मचारी जागीच ठार. सुदर्शन टाक असं बँक कर्मचाऱ्याचं नाव. स्कूटीवरून जात असताना कंटेनरनं धडक दिली. पोलिसांकडून तपास सुरू. वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून तरुणांची आत्महत्या. बीडमधील अंबाजोगाईतली घटना. कुंभेफळ इथे 24 वर्षीय तरुणाचा मित्रांसोबत वाद. त्यानंतर वाढदिवसाला न बोलावल्यानं तरुणाची आत्महत्या. मुंबईतल्या धारावीत तब्बल 25 बाईक जाळल्या. जुन्या वादातून स्थानिक गुंडांनी बाईक जाळल्याची माहिती. आशीर्वाद सोसायटीच्या आवारात बाईक उभ्या होत्या. पोलिसांनी चौघांना अटक केली. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत गोळीबार. एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. शिकारीसाठी गेले असता गोळीबार झाला. गोळीबार कुणी आणि का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू. साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याजवळ भरधाव ट्रकला भीषण आग. मुंबईहून बंगळुरूकडे निघालेल्या ट्रकमधला संपूर्ण माल जळून खाक. 20 लाख रुपयांहून अधिकचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. रत्नागिरीतल्या महामार्गावर थांबलेल्या शिवशाही बसला बाईकची धडक. बाईकवरचे दोघे गंभीर जखमी. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रायगडमधील वाकणपाली मार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रकची झाडाला धडक. घटनेत ट्रकचा चाक निखळून पडल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवानं जीवितहानी टळली. खोपोलीहून नागोठणेकडे जाताना हा अपघात झालाय. अहिल्यानगर पुणे महामार्गावर दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी. अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेनं ट्रक जात होता. भाईंदरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. कारची दुभाजकाला धडक. मेट्रो पिलरच्या आधीच गाडी थांबल्यानं मोठा अपघात टळला. अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव हांडे इथं काढणीला आलेल्या गव्हाच्या शेतीला आग. काढणीला आलेला 4 एकरवरचा गहू जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोळीत एका घरात बिबट्या शिरला. विवेक जोशी यांच्या घरात बिबट्या शिरला. घराचे सगळे दरवाजे बंद करून वनविभागाला माहिती दिली. वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्या विवेक जोशी यांच्या घरातल्या किचनमध्ये निवांत बसला होता. त्याआधी बिबट्या गुरांसोबत गोठ्यातही बसला होता. बिबट्या जखमी झाल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्गाच्या तिलारी खोऱ्यातल्या मोर्ले गावात 15 फूट लांब कोबरा आढळला. वनकर्मचाऱ्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. कुत्रा सापाच्या दिशेनं धाव घेत असतानाच कोबराने फणा उगारला. थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोव्यातील पेडणे तालुक्यातील कडशी मोपा नदीत ओंकार हत्तीची मौज मस्ती. तर लोकवस्तीत जाऊन धुमाकूळ घातल्यानं अनेक नागरिकांकडून ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी. अलिबागमधील आक्षी तर मुरुड तालुक्यातील एकदरा जेटी कामाचं मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. बंदर भागातील जेटी विकास कामांसाठी 340 कोटी रुपयांचा निधी मंजूर. स्थानिक मच्छीमारांना जेटीचा आधार मिळाला. नाशिकच्या कळवण शहरात अतिक्रमण मोहीम. शहरात मेन रोडवरच्या अतिक्रमणाविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांकडून काही ठिकाणी विरोध. रस्ता लवकर मोकळा श्वास घेणार असल्यानं नागरिकांकडून स्वागत. सिंधुदुर्गातल्या मालवणमधील तळाशील गावात अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महिलांचा एल्गार. खाडीपात्रात उतरून महिलांनी आंदोलन केलं. जोपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन थांबत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचाही निर्धार. वाशिम जिल्ह्यातील तब्बल 31 खासगी शाळांमधील 39 तुकड्यांवरती अपात्रतेची टांगती तलवार. वेळोवेळी मूल्यांकन झाल्यावरही शाळा शासकीय अनुदानासाठी अपात्र. शाळांची मान्यता टिकवायची असेल तर संबंधित संस्थाचालकांना शाळा चालवावी लागेल. सगळ्यांसाठी आरोग्य हा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम. रांगोळ्यांमधून आरोग्याचा संदेश. नाशिकच्या नांदगावमध्ये एकविरा देवी यात्रोत्सवात जोगतीन आराधी आणि किन्नरांचा जोगवा कार्यक्रम. धार्मिक गाण्यांवरती तृतीयपंथीयांचं नृत्य. महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम. अध्यक्ष अंजुम कांदे यांच्याकडून साळी सोळी देऊन जोगवा. भाजप स्थापना दिनानिमित्त अकोल्यात मोरणा नदीची स्वच्छता मोहीम हाती. सामाजिक उपक्रमानं भाजपचा स्थापना दिवस साजरा. भाजपचे नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जलकुंभी काढण्याचं काम हाती. महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवक उपस्थित.
संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया. जायकवाडीच्या नाथसागरातून संभाजीनगरला पाणी पुरवठा करण्यासाठी 2,500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू. टेस्टिंग सुरू असताना पाईपलाईन फुटली. गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर मुंबई पालिकेची मोठी कारवाई. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात. झोपड्या वाचवण्यासाठी कारवाईला स्थानिकांचा विरोध.